मतदारांना जास्तीत जास्त संख्येनं बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा, अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल, असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता। त्यानंतर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे। प्रत्येक नगरसेवकानं किती मतदारांना बाहेर काढलं, त्यांच्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झालं याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचं की नाही याचा विचार केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय। ठाणे लोकसभेचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते। त्यानंतर काल दुपारी विनोद तावडे यांनी भाजपच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा, महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य कसं देता येईल यासाठी प्रयत्न करा, अशा महत्त्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेत नाराजी व्यक्त केली असल्याचंही दिसून आलं। यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती, ठाण्यात आपली ताकद वाढली असताना पुन्हा धनुष्यबाणासाठी आपण का काम करायचं, असा सूरही काही जणांनी लावला। मात्र आपण महायुतीत आहोत, महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचं असल्याचं सांगत तावडे यांनी नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचं बोललं जात आहे। तसंच प्रत्येक माजी नगरसेवकानं पदाधिकाऱ्यानं आपापल्या भागातून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचं असून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे। कमी मतदान झालं तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचं की नाही याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिल्याचं भाजप सूत्रांनी सांगितलं। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात 142(2) अंतर्गत आमच्या पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून 15 ते 19 मे दरम्यान कुठेही फिरकू नका, असं सांगितलं जात आहे। ज्या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही अशांनाही नोटीस बजावण्याचं कारण काय, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। ठाणे पोलिसांनी या नोटिसा मागे न घेतल्यास आम्हालाही उलट पावलं उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिलाय। 20 मे रोजी ठाण्यात 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, परंतु त्याआधीच शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। ज्यांच्यावर हत्या, मोक्कासारखे आरोप आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या नाहीत, मात्र ज्या व्यक्तींवर एकही गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तींना नोटीस बजावणं चुकीचं असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे। त्यांचा गुन्हा एवढाच आहे की निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात आल्यात। सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटिसा बजावलेल्या नाहीत। विरोधकांना लक्ष्य करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाहीत याकरिता प्रयत्न असून पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। ज्याला नोटीस बजावण्यात आली आहे त्याला आपण आपल्या गाडीतून घेऊन फिरणार आहोत, पोलिसांनी काय कारवाई करायची आहे ती करावी, असा इशाराही त्यांनी दिलाय। निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितले। गर्दीमुळे आधीच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे 7 तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आलं। मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे, तर मग रोड शो कशाला हवा, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केलाय। पक्ष याच्यात बघू नका, सत्ताधारी पक्षाच्या एकाही माणसाला गेलेलं नाही, हे सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांना आलेलं आहे।
मी सत्ताधारी पक्षातले कमीत कमी 10 लोक दाखवतो, त्यांच्यावर 2 पेक्षा अधिक मर्डर दाखल आहेत, जे उघडपणाने फिरतायत आणि पोलीस काही करणार नाही, एकही नोटीस देणार नाही. डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का या ठिकाणी? खास करून डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का? हे डॅमेज करण्याचंच काम आहे, पण त्यांना कळत नाही. हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल की अशा पद्धतीने वागतायत, तेव्हा लोक यांना डॅमेज करतील की हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर करून लोकांना चूप बसवण्याचा प्रयत्न करतात. हे ही नोटीस आहे ना, ही सर्वात डॅमेजिंग नोटीस आहे. कारण का आता ह्या माणसाला नोटीस दिली आहे, ह्याचे कमीत कमी 15,000 समर्थक असतील. ते 15,000 समर्थक त्वेषाने बाहेर पडतील. हे काय चालू झालंय? हा किंबहुना जिथेही नोटीस दिली आहे त्या मतदारसंघाच्या उमेदवाराला पाडायची सुपारी वाटतंय पोलिसांनी घेतली. कशाला न्यायालयात दाद मागणार? आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार आणि ह्याला मी माझ्या गाडीत घेऊन फिरणार. बघूया पोलीस कसे अरेस्ट करतात. शेवटी आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजेच कायदे भंगाची चळवळ हा आमचा अधिकार आहे. कायदा भंग करू, पण असे जुलमी कायदे सहन करणार नाही. 4 तारखेनंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील. आव्हाडजी, आज जशी तुम्ही ही खोटी नोटीस फाडलीत, उद्या आपण त्यांनाच फाडू असा घाणाघात आज उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत केलाय. यावेळी व्यासपीठावर संजय राऊत, सुप्रिया सुळे, मुझफ्फर हुसेन, जितेंद्र आव्हाड, राजन राजे आदी अनेक नेते उपस्थित होते. मागील अनेक दिवस नरेंद्र मोदी राज्यात भाषणं देत फिरत आहेत, मात्र ते गायीची भाषा बोलत आहेत, ना की महागाईची. शरद पवार यांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केल्यावर भाजपनं लगेचच सुरू केलं, शिवसेनासुद्धा विलीन होईल. अरे, गेली 25 वर्ष शिवसेना भाजपसोबत होती तेव्हा विलीन झाली नाही, मग आत्ता का विलीन होईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत प्रचार सभेदरम्यान भाजपला लगावला. ठाण्यातील गडकरी रंगायताना समोरील रस्त्यावर भरगच्च सभेत महाआघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. म्हणे, मला आदित्यला मुख्यमंत्री करायचे, शरद पवारांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचं असल्याचा आरोप करून आमची घराणेशाही काढता. शिवसेना प्रमुखांची घराणेशाही तुम्हाला चालत नाही. ज्या प्रमोद महाजन यांनी भाजपची पाळंमुळं रोवली, त्यांची मुलगी पूनम महाजन हिचं तिकीट तुम्ही का कापलं? कारण द्या असा सवाल ठाकरेंनी केला. प्रत्येक सभेत मोदी रामाचा जेवढा जप करत नाहीत तेवढा माझ्या नावाचा जप करतात. राजकारणातील वादविवादावर बोलण्यापेक्षा तुम्ही महागाईवर का बोलत नाही? 400 पारचा नारा देताना गॅसचा भाव 400 पार झाला, लसणाचा भाव 400 पार झाला, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही असा टोलाही ठाकरेंनी मोदीला लगावला. भाजपला पोरं होत नाहीत, त्याला आम्ही काय करणार? तुम्हाला पोरं होत नाहीत, त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची पोरं घेऊन ती कडेवर खेळवतात, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. मोदी, अजून 2 वर्षांनी तुम्ही 75 वर्षांचे व्हाल, तेव्हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही राजकारण सोडणार आहात. मग मला सांगा, तुमच्यानंतर भाजपत कोण आहे का? उद्या हीच भाजप फुटायला वेळ लागणार नाही. मोदी एकदा आम्हाला नकली सेना म्हणतात, दुसरीकडून डोळा मारतात आणि तिसऱ्यांदा नकली संतान म्हणतात. हा शिवसेना प्रमुखांचा अपमान नाही का? मी जाहीर सांगतो, जे आम्हाला नकली म्हणतात ते बेअकली आहेत. नकली आम्ही नाही, तुम्हीच आहात. जर तुमच्या पक्षात बघा, सगळे बाहेरची लोकं आणून तुम्ही गर्दी केली आहे. ओरिजिनल भाजप कुठे आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. हे मोदी सरकार नसून गजनी सरकार आहे. अक्षय कुमार यानं मोदींची पुन्हा एकदा मुलाखत घ्यावी. आंबा कसा खातात याऐवजी टरबूज कसा खातात असा सवाल करावा, कारण 4 जूननंतर टरबूजचे भाव उतरणार आहेत. ही लढाई माझी नसून तुमची आहे. महाराष्ट्राचं वैभव जे गुजरातला नेलं आहे ते पुन्हा प्राप्त करून देण्याचा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यात काल सकाळी तापमानाचा पारा 34 डिग्री सेल्सिअसवर होता. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच सायंकाळी अचानक ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई तसंच काही ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा त्यासह आभाळही भरून आलं. त्यानंतर 5:30 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना या वळिवाच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानंतर 2 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळाली. जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढला होता, त्यामुळे तापमानात उष्णता जाणवत होती. या उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची काहिली झाली होती. ठाणे शहरात गुरुवारी 37 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी ठाणे शहरात कोसळण्यास सुरुवात झाली. ठाणे शहरात गुरुवारी 1.2 मिलीमीटर पावसाची नोंद ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडून करण्यात आली आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्येही सायंकाळी 5 वाजल्यापासून सोसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावरण झालं होतं. त्यानंतर 1 तासांनी पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची तर तारांबळच उडाली. तर बदलापूर, अंबरनाथ तसंच शहापूरमध्येही पाऊस झाला. तर नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.